वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणजेच महिला सक्षमीकरण वरती हे लेक्चर बघणार आहोत. महिला सक्षमीकरण म्हणजेच काय, याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन्स म्हणजेच प्रस्तावना बघणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ वुमेन एम्पॉवरमेंट जे काही महिला सक्षमीकरणाकरताचे महत्त्वाचे मुद्दे. हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह मीन्स ऐतिहासिक दृष्टिकोन. फेमस वुमन लीडर, ज्या काही नावाजलेल्या महिला लीडर आहेत किंवा नेते आहेत त्यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. एरियाज ऑफ एम्पॉवरमेंट, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण सक्षमीकरण करायला पाहिजे महिलांच्या बाबतीत. गव्हर्मेंट इनिशिएटिव्ह इंडिया एक्झाम्पल, जे गव्हर्मेंटने कोणकोणत्या स्कीम काढलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती. चॅलेंजेस फेस बाय वुमन, आणि कोणत्या आव्हानांना स्त्रियांना तोंड द्यावे लागते, म्हणजेच आव्हाने कोणकोणती राहतील. रोल ऑफ एज्युकेशन इन वुमन एम्पॉवरमेंट, शिक्षणाचा महिला सक्षमीकरणामध्ये काय सहयोग आहे किंवा सहभाग आहे. हाऊ कॅन वी एम्पॉवर वुमन, आपण कसं म्हणू शकतो की महिला ही सक्षमीकरण झालेली आहे. कन्क्ल्युजन, निष्कर्ष, हे टॉपिक्स आहेत. हे टॉपिक्सचं परिपूर्ण विश्लेषण आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर चला. इंट्रोडक्शन. वुमन एम्पॉवरमेंट मीन्स गिविंग वुमन इक्वल राईट्स, ऑपॉर्च्युनिटीज अँड फ्रीडम. जे काही महिला सक्षमीकरण हे जे आहे, हे सर्व महिलांना इक्वल राईट्स म्हणजे समान हक्क, समान अधिकार, समान संधी आणि समान स्वातंत्र्य प्रदान करते. इट हेल्प्स वुमन मेक्स इंडिपेंडंट डिसिजन्स इन सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल एरियाज. महिला सक्षमीकरण हे प्रत्येक स्त्रीला इंडिपेंडंट, स्वावलंबी बनवण्याचं कार्य करते. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये. इट इज इसेन्शियल फॉर कंट्रीज ओव्हरऑल डेव्हलपमेंट, आणि हे महिला सक्षमीकरण आजच्या स्थितीमध्ये इसेन्शियल झालेलं आहे, अत्यावश्यक झालेलं आहे संपूर्ण देशामध्ये. आणि महिला सक्षमीकरण केल्यामुळे देशाचा विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आता 8 मार्च महिला दिन झालेला आहे, आणि महिला दिनानिमित्त महिलांवरील विविध प्रोग्राम अरेंजमेंट केलेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला ह्या प्रगत झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ वुमन एम्पॉवरमेंट. आता काय महत्त्व आहे महिला सक्षमीकरणाचे. प्रमोट जेंडर इक्वॅलिटी. मग आता भारतीय संविधानानुसार कलम 14 प्रमाणे सर्वांना समानतेचा हक्क बहाल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे काय कोणामध्येही मतभेद नसायला पाहिजे, किंवा समान काम आणि समान वेतन. आता महिलांना समान काम आणि समान वेतन द्यायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की जे काही पुरुष आहेत, पुरुष हे आणि महिला पण पुरुषाप्रमाणेच कामं करतात, तर त्यांच्या पगारामध्ये किंवा दैनिक रोजंदारीमध्ये तफावत नसायला पाहिजे. म्हणून प्रमोट जेंडर इक्वेलिटी, जे काही जेंडर इक्वेलिटी आहे त्याला प्रमोट्स करायला पाहिजे. रेड्यूस पॉवर्टी, आणि जे काही दारिद्र्य निर्मूलन आहे, जर आपण महिलांचं सक्षमीकरण करायला जर गेलो तर रेड्यूस पॉवर्टी म्हणजेच जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य आपण कमी करायला पाहिजे. इम्प्रूव्ह एज्युकेशन अँड हेल्थ ऑफ फॅमिलीज. आपण म्हणतो जे काही शिक्षण आहे, शिक्षण जर एका महिलेला दिलं तर ती महिला आपल्या घराचाच नाही तर संपूर्ण देशाचा कायापालट करून टाकू शकते. 1848मध्ये महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा बुधवारपेठेमध्ये पुणे येथे काढले, आणि त्याचबरोबर त्यांचे सहचरणी ज्या सावित्रीबाई फुले होत्या, पहिल्या अध्यापिका त्या शाळेतील झाल्या, आणि तिथपासून शिक्षणाची क्रांती आपल्याला पाहायला मिळते तर आजपर्यंत. स्ट्रेंथ्स इकॉनॉमिक ग्रोथ, आणि जर ज्या काही महिला आहेत तर त्यांची आपण आर्थिक दृष्टिकोनातून त्यांची ग्रोथ करायला पाहिजे. आता SBG जे काही सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, त्या ग्रुपच्या माध्यमातून महिला ही स्वावलंबी होत आहे किंवा उद्योजकसुद्धा बनत आहे. बिल्ड्स कॉन्फिडेंट फ्युचर जनरेशन्स, जे काही फ्युचर जनरेशन आहे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स झाला पाहिजे की आपण हे करू शकतो किंवा आपल्याला करायचेच आहे. कोणताही निर्णय हा स्त्री तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यानुसार घेऊ शकते आणि मार्गक्रमण करू शकते.
तर हे जे इम्पॉर्टन्स आहेत हे इम्पॉर्टन्स आपल्याला पाहायला मिळतं. हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह, ऐतिहासिक दृष्टिकोन. वुमन हॅव फाउट फॉर राईट्स फॉर सेंचुरीज. खूप साऱ्या शतकापासून जे काही वुमन आहे ते वेगवेगळ्या परिस्थितीशी झगडत आलेले आहे. त्याचबरोबर जे काही सोशल रिफॉर्मर्स आहेत लाईक राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, धोंडो महर्षी कर्वे अँड सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहेत महिलांबद्दल कायदे केलेले आहेत आणि महिलांच्या सुधारणेकरता त्यांचं मोठ्या प्रमाणात योगदान राहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल राम मोहन रॉय यांनी सतीची चाल हे लॉर्ड विल्यम बेंटिंककडून बंद केलेली आहे 1828 ते 1929 आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंनी एज्युकेशन सेक्टरमध्ये महिलांना प्रगतीवर नेलेलं आहे आणि त्यांचे हक्क त्यांना समजून दिलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला इथून पाहायला मिळते. द वुमन्स राईट मुवमेंट गेन ग्लोबल अटेन्शन इन द 19th अँड 20th सेंचुरी. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये जे महिलांचे हक्क आहेत ते हक्क संपूर्ण जगभरामध्ये मान्यता मिळालेली आहे. 2001 हे वर्ष जागतिक मानवी हक्क दिनामध्ये वुमन राईट्स म्हणून पाळण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट आहे फेमस वुमन लीडर. आता फेमस वुमन लीडर, आता महिला सक्षमीकरणामध्ये केल्याने वेगवेगळे जे काही लीडर्स आहेत ते लीडर्स तयार होत आहेत. इंदिरा गांधी हे पहिली प्राईम मिनिस्टर आपल्या इंडियाचे आहे. कशामुळे? कारण की आपण वुमन एम्पॉवरमेंट केल्यामुळे. मलाला युसुफजाई यंगेस्ट नोबेल प्राइज विनर. जे मलाला युसुफजाई यंगेस्ट नोबेल प्राइज विनर, हे मलाला युसुफजाई हिने पर्यावरणाशी चांगल्या प्रकारे संरक्षण केल्यामुळे तिला यंगेस्ट नोबेल प्राइज विनर मिळालेला आहे. त्याचबरोबर कल्पना चावला एक छोट्याशा खेड्यामध्ये तिचा जन्म होतो आणि ती अवकाशामध्ये काय भरारी घेते. तर फर्स्ट इंडियन ओरिजिन वुमेन इन स्पेस. हरियाणातील छोट्याशा खेडेगावामध्ये तिचा जन्म होऊन ते अमेरिकेच्या नासामध्ये जाते आणि तिथं ते चांगल्या प्रकारे आपलं कार्य करून दाखवते. एक मंगलयान स्पेस मिशन चालू असते आणि 2003 पृथ्वीवरती येत असताना तिचा अपघाती दुर्दैवी मृत्यू होतो, हे सुद्धा आपण पाहिले. मेरी कॉम वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन. जे काही मेरी कॉम आहे ते संपूर्ण जगभरातील बॉक्सिंग चॅम्पियन आहे, ते आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर किरण बेदी, बचेंद्री पाल ही पहिली महिला एव्हरेस्ट शिखर सर करणारी महिला होय. तर जे काही वुमन एम्पॉवरमेंट आहे यामुळेच हे घडत आहे. एज्युकेशनल एम्पॉवरमेंट, इक्वल ॲक्सेस टू एज्युकेशन. सर्वांना समान शिक्षणाचा अधिकार आहे. RTI ॲक्टमध्ये तुम्हाला माहीतच आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत शिक्षण आणि त्याचबरोबर आता शासनाने संपूर्ण जे काही मुले आहेत त्या मुलींना मोफत शिक्षण दिलेलं इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट. ज्याप्रमाणे पुरुषाला पेमेंट आहे त्याचप्रमाणे स्त्रियांना सुद्धा पेमेंट देऊ केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या मार्जिनल किंवा गरीब कुटुंबातील स्त्रिया आहेत यांच्याकरिता सेल्फ हेल्प ग्रुपद्वारे त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण करायचं, एंटरप्रेन्युअर निर्माण करण्याचं उद्दिष्ट भारताने ठेवलेलं आहे. तर मोठ्या प्रमाणात लघु उद्योजक हे यामध्ये बनत आहेत. त्यांची स्वतःची जी काही ग्रोथ आहे ते ग्रोथ करताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्याचबरोबर जे काही इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आहे किंवा पॉलिटिकल एम्पॉवरमेंटमध्ये 2011 पंचायती राजमध्ये 1/3 जागा ह्या महिलांसाठी राखीव केलेल्या आहेत. पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग आणि स्वतःच जे काही राजकारणामध्ये स्वतःचा निर्णय स्वतः ते घेऊ शकतात आणि राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणू शकतात, क्रांतिकारक. त्याचबरोबर सोशल एम्पॉवरमेंट, महिलांचा सहभाग हा सोशल एम्पॉवरमेंटमध्ये सुद्धा असायला पाहिजे. फ्रीडम फ्रॉम डिस्क्रिमिनेशन. जर अशाच प्रमाणे जर आपण म्हटलं तर समाजाने जर प्रथमतः समाजामध्ये जर बदल केला तर किंवा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगल्या प्रकारचा जर असला तर महिला ह्या समाजामध्ये चांगल्या प्रकारे वावरू शकतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या संधींचा फायदा ते घेऊ शकतात. ह्या जे काही एरियाज ऑफ एम्पॉवरमेंटच्या त्या आपण पाहिल्यात एज्युकेशनल, शैक्षणिक, आर्थिक
राजकीय आणि सामाजिक एम्पॉवरमेंट. ती सशक्तीकरणाकरिता गव्हर्नमेंटने काही इनिशिएटिव्ह म्हणजे ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा काढलेल्या आहेत. खूप साऱ्या योजना आहेत. बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना आपण पाहिलेली आहे. तर त्यांनी शासनाने 2011मध्ये ही योजना इम्प्लिमेंटेड केलेली आहे आणि मुलींना सर्व प्रकारे शिक्षण हे माफ केलेले आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलींना संपूर्ण मोफत आणि संपूर्ण शाळेमध्ये RTIनुसार सोयीसुविधा दिलेल्या आहेत. बेटी बचाव बेटी पढाओ याचबरोबर जे काही एज्युकेशननुसार मुलींना स्कॉलरशिपच्या ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा वेगवेगळ्या प्रमाणात लागलेल्या आहेत. महिला ई हात हे सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी चांगल्या प्रकारची योजना आहेत. त्यानंतर आहे वन स्टॉप सेंटर स्कीम. आता ज्या महिला अडचणीत आहेत किंवा त्यांच्यावर हॅरॅसमेंट झालेली आहे किंवा हेल्पलाईन नंबर वन स्टॉप सेंटरमध्ये त्यांनी दिलेली आहे आणि ज्या अडचणीत सापडलेल्या आहेत किंवा ज्या महिलांवरती हिंसा झालेला आहे, घरगुती हिंसा म्हणा एक्सेट्रा, अशा महिलांना सखी वन स्टॉप सेंटरमध्ये येऊन त्यांच्यामध्ये काउन्सिलिंग करण्यात येते आणि त्यांना तिथं ठेवण्यात येते आणि वेगवेगळ्या कोर्सच्या माध्यमातून त्यांना सक्षम बनवण्यात येत आहे. हे सुद्धा आपण पाहू शकतो. नंतर आहे चॅलेंजेस फेस बाय वुमन. आता कोणकोणत्या प्रकारचे जे काही आव्हान आहेत त्या आव्हानांना स्त्रिया चॅलेंजेस किंवा तोंड देत आहेत. जेंडर डिस्क्रिमिनेशन. पहिल्यांदा तर आपण असा विचार करायला पाहिजे कोणत्याही प्रकारचा लैंगिक मतभेद किंवा भेदभाव नसायला पाहिजे. अनइक्वल पे. आता पुरुषांना जास्त प्रमाणात मजुरी आणि स्त्रियांना कमी प्रमाणात मजुरी यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागत आहे. लॅक ऑफ एज्युकेशन इन रुरल एरियाज. ग्रामीण क्षेत्रामध्ये शहरी क्षेत्रापेक्षा ग्रामीण क्षेत्रामध्ये शिक्षणाबद्दल अभाव आहे आणि शाळेमधील जे काही ड्रॉपआउटचं प्रमाण आहे हे सुद्धा खूप प्रमाणात जास्त आपल्याला पाहायला मिळते शहरी भागापेक्षा ग्रामीण क्षेत्रामध्ये. त्याचप्रमाणे ट्रायबल सेक्टरमध्ये सुद्धा मुलींचं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. त्या इश्यूज आपल्याला पाहायला मिळतात. व्हायलन्स अँड हॅरॅसमेंट. ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये स्त्रियांची जी काही व्हायलन्स हिंसा आहे किंवा हॅरॅसमेंट त्यांची करण्यात येते. कौटुंबिक अत्याचार अधिनियम 2005 आपण पाहिलेला आहे आणि त्यानुसार कोणत्याही स्त्रीला जर व्हायलन्स वगैरे झाला असेल तर शासनाद्वारे त्यांना प्रोटेक्शन मिळते. त्याचबरोबर लिमिटेड लिडरशिप ऑपॉर्च्युनिटीज. महिलांमध्ये सुप्त गुण सुप्त शक्ती असतात. त्यांना चांगल्या प्रकारे बोलण्याचा किंवा गायडन्स मिळत नसल्यामुळे त्यांच्यामधला तो नेतृत्व गुण आहे तो समाजासमोर येत नाही. त्यामुळेच कुठेतरी ह्या महिला मागे पडतात. इत्यादी प्रश्नांना महिलांना सामोरे जावे लागते. एज्युकेशन इन वुमन एम्पॉवरमेंट. आता शिक्षणाचं काय महत्त्व आहे महिला सशक्तीकरणामध्ये. बिल्ड्स कॉन्फिडन्स अँड अवेअरनेस. आता मी तुम्हाला सांगितलं सावित्रीबाई फुलेंनी पहिले छोटंसं रोपटं लावलं, आता ते मोठ्या वटवृक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मग त्यांच्यामध्ये शिक्षणामुळे कॉन्फिडन्स लेवल वाढतो किंवा अवेअरनेस सुद्धा वाढतो. प्रोव्हाइड्स बेटर करिअर ऑपॉर्च्युनिटी. वेगवेगळ्या वेगवेगळ्या नोकरीच्या संधी किंवा नोकरीचे दारं त्यांच्याकरता उघडलेली आपल्याला पाहायला मिळते. रेड्यूस चाइल्ड मॅरेज. आता आपल्याला माहीत आहे की जे खेडे विभागात आहे किंवा ट्रायबल सेक्टरमध्ये आहेत त्यामध्ये ज्या काही लहान मुलं मुली असतात त्यांचं शिक्षण हे ड्रॉपआउट होतात आणि लवकरच त्यांना त्यांचं लग्न करून देण्यात येते आणि त्यामुळे जे काही चाइल्ड मॅरेज आहेत पूर्वीच्याकडे खूप सारे होत होते, परंतु आता महिला किंवा स्त्री ह्या शिकल्यामुळे त्यांचे जे काही चाइल्ड मॅरेज किंवा बालविवाह पद्धत ही आता सरासरी बंद व्हायला लागलेली आहे किंवा आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही. इम्प्रूव्ह फॅमिली हेल्थ अँड इन्कम. आणि त्यांनी शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं इन्कम किंवा आरोग्य चांगलं राहते. कौटुंबिक आर्थिकता सुद्धा सुधारलेली आपल्याला पाहायला मिळते. हाऊ कॅन वी एम्पॉवर वुमन. आपण कसं म्हणू शकतो की एम्पॉवर झालेलं आहे वुमन. प्रमोट गर्ल्स एज्युकेशन. आपण काय करायला पाहिजे की मुलींच्या शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे. सपोर्ट वुमन एंटरप्रेनर. ज्या काही नवउद्योजका स्त्री आहेत किंवा वुमन आहेत त्यांना आपण गायडन्स करायला पाहिजे. एनकरेज इक्वल पार्टिसिपेंट ॲट होम अँड वर्कप्लेसच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 2013मध्ये
कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा काढलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पार्टिसिपेशन हे महिला करू शकतात आणि कायद्याचं नॉलेजसुद्धा त्यांना घ्यायला पाहिजे. स्प्रेड अवेअरनेस अबाउट वुमन्स राईट्स, जे काही महिलांचे हक्क आहेत ते सर्वीकडे आपण काय करायला पाहिजे, अवेअरनेस करायला पाहिजे, त्याची सर्वांना सांगायला पाहिजेत. कन्क्ल्युजन, आता आपण यामध्ये काय निष्कर्ष काढू शकतो? वुमन एम्पॉवरमेंट इज नॉट जस्ट अ वुमन्स इश्यू. महिला सक्षमीकरण हा फक्त महिलांचा इश्यू नाही आहे, तर इट इज अ ह्युमन राईट्स इश्यू. हा मानवी हक्काचा एक मोठा इश्यू आपल्याला पाहायला मिळतो. अँड एम्पॉवर्ड वुमन एम्पॉवर्स हर फॅमिली. जी महिला सशक्त झालेली आहे ते संपूर्ण फॅमिलीला काय करू शकते, सशक्त करू शकते. त्याचबरोबर कम्युनिटी अँड नेशन, समुदायालाच नाही तर राष्ट्राला सुद्धा घडवू शकते. व्हेन वुमन राईज सोसायटी राईज, ज्यावेळेस महिला रायजेस होईल त्यावेळेस सोसायटीचं सुद्धा पुनर्निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. थँक्यू. तर अशाच प्रकारे आपण वुमन एम्पॉवरमेंटवरती हे लेक्चर घेतलेलं आहे. लेक्चर कसं वाटलं? लेक्चर जर छान वाटलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.